नूडल्स. आज आपण बनवतोय हक्का नूडल्स. तर आपण घेतलेत नूडल्स, त्याच्यासाठी जे बेसिक इन्ग्रेडियंट आहे ते आपण ह्यापुढे घेतलेलं आहे. कट केलेला कांदा, थोडंसं कोबी, गाजर आणि शिमला मिरच उभे काप करून मी घेतलं आहे. यापुढे आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला लागणार आहे फ्रेश चॉप कोथिंबीर, नंतर काळी मिरी, अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. आपल्याला लागणार आहे टोमॅटो सॉस, डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस. सर्वात आधी आपण काय करतोय, कढईमध्ये थोडं जास्तच तेल घेतलं आहे, म्हणजे 2 चमचे तेल घेतलं आहे आपण. छानपैकी तडतडू दिलं आहे तेलाला आणि त्यामध्ये ॲड केले आहे अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट आपल्याला थोडीशी परतत घ्यायची आहे. थोडंसं परतून झाली की त्यामध्ये आपण ॲड करणार आहे उभा कट केलेला कांदा. कांदा छानपैकी गोल्डन फ्राय नाही, हाफ फ्राय आपल्याला होऊन द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत कोबी. आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत जास्त शिजवायच्या नाही आहेत. ॲड करतोय आपण गाजर आणि शिमला मिरची. तर हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता. आणि आपण यामध्ये आता ॲड करतो आहे मॅजिक मसाला. तर मी मॅजिक मसाला यामध्ये वापरला आहे. तर तुम्ही ह्यामध्ये जो हक्का नूडल्सचा मसाला आहे तो पण वापरू शकता. आणि आता ह्यामध्ये ॲड करायची वेळ आहे. सगळे सॉसेस आपण जे मगाशी दाखवले ते सॉसेस आपण यामध्ये ॲड करणार आहोत. टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस. तर हे मी जास्त नाही तर एक चमचाच घेतलेले आहेत. तर आता हे पण आपण त्यामध्ये व्यवस्थित ॲड करून घेतो आहे. सुरेख रंग आलेला आहे आणि खूप छान लागतो. मीन्स नूडल्स आपण घरी बनवतो ना, तर त्याची जी चव आहे तर ती खूप चांगली लागते. आणि फायनली आपण ह्यामध्ये नूडल्स ॲड करतो आहे. आता नूडल्स मी जे आहेत तर त्या काय केल्या होत्या की पाण्यामध्ये मी बॉईल करत ठेवलं होतं पाणी. त्याला उकळी आल्यानंतर नूडल्सचं जे पॅकेट आहे तर त्यामधले नूडल्स त्यामध्ये मी ॲड केले आणि 7 ते 8 मिनटं मी ते पाण्यामध्ये भिजू दिलं होतं. नंतर काढून मग मी काय केलं की ते नूडल्स गार पाण्याखाली ठेवल्या आणि पाणी निथळून घेऊन त्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं होतं. आता आपण ह्या ज्या भाज्या आहेत त्या नूडल्सला व्यवस्थित लागाव्यात अशा पद्धतीने त्या मिक्स करतोय. तर हे आपल्याला अशा मीन्स छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सो दॅट आपल्या नूडल्सला कलर पण छान येतो, चव पण अप्रतिम लागते आणि सर्व भाज्या असल्यामुळे खूप सुरेख दिसतात, तुम्ही बघू शकता. तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. कारण काय आहे की प्रेझेंटेशन पण खूप चांगलं असायला पाहिजे, सो दॅट ते खाण्यामध्ये पण मजा येते. आता हे नूडल्स आपले छानपैकी मिक्स झालेत आणि यामध्ये आपण ॲड करतो आहे हिरवी कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर मी ॲड करते आहे. चवीपुरतं मीठ आणि तिखट आणि मीठ हे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करा. तर अशा पद्धतीने नूडल्स आपले रेडी झालेले आहेत. गरम गरम सर्व करा, खूप छान लागतात. पावसाळ्यामध्ये तर हा एक नंबर, खूप मस्त लागतात. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि मला फीडबॅक द्या.